नमस्कार, मी निशा घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर आज आपण मुरमुऱ्यामध्ये बटाट्याचा कीस घालून किंवा किसलेला बटाटा घालून अतिशय भन्नाट अशी रेसिपी बनवतोय, जी की तुम्ही या अगोदर कधीही बनवली नसेल आणि एकदा जर बनवली ना तर आठवड्यातून 2-3 वेळा नक्कीच बनवून खाल, इतकी भन्नाट आहे आणि पौष्टिकसुद्धा आहे। चला तर मग याचं आपल्याला काय बनवायचं आहे ते पाहण्यासाठी व्हिडिओ अजिबात कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। वेळ न घालवता आपण लगेच आपल्या आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम इथे आपल्याला एक बटाटा व्यवस्थित असा सोलून घ्यायचा आहे। मध्यम आकाराचा बटाटा घेतलेला आहे। संपूर्ण बटाट्याची साल काढून घेतली। आता त्यानंतर आपल्याला किसण्याने बटाटा किसून घ्यायचा आहे। बारीक किसण्याने आपल्याला संपूर्ण बटाटा किसून घ्यायचा आहे। पहा अशा स्वरूपाचा लांबसडक असा आपला बटाट्याचा कीस पडतोय। संपूर्ण बटाटा इथे आपण किसून घेऊयात। पहा इथे आपण सर्व बटाटा किसून घेतलेला आहे। डायरेक्ट पाण्यामध्ये किसलेला आहे, जेणेकरून आपला बटाटा काळा किंवा लाल पडणार नाही। आता एका मिक्सिंग बाउलमध्ये आपल्याला 1 वाटी मुरमुरे घ्यायचे आहेत। मुरमुऱ्यामध्ये पाणी घालायचं आहे, व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता यावरती झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं मुरमुरे साईडला ठेवून देऊयात, म्हणजे मुरमुरे व्यवस्थित असे भिजले जातात। मुरमुरे भिजतायत तोवरती इथे आपण काही भाज्या चिरून घेऊया। जसे की इथं मी घेतलेला आहे कांदा, टोमॅटो, कोथिंबीर। सर्व भाज्या आपल्याला छान बारीक बारीक अशा चिरून घ्यायच्या आहेत। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या वापरू शकता। जसे की गाजर असेल, बीट असेल, कोबी असेल, हिरवी मिरची, शिमला मिरची अशा वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या तुम्ही यामध्ये घालू शकता। तर या सुरीसाठी ना मला मागच्या व्हिडिओमध्ये खूप साऱ्या कमेंट्स आल्या होत्या की सुरीची लिंक द्या म्हणून। आता इथे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक देते, त्यावरती क्लिक करून तुम्ही या सुरी ऑर्डर करू शकता। या सुरीमध्ये ना आपल्याला 3 सुरीचा सेट येतो। ही सर्वात लहान आकाराची सुरी आहे, यापेक्षा मध्यम आणि त्यापेक्षा मोठी अशा 3 सुरीचा सेट आपल्याला मिळतो। अगदी बजेट फ्रेंडली आहे। तर पहा इथे आपण सर्व भाज्या चिरून घेतल्या। आता मुरमुरे भिजायला ठेवले, तर यावरती झाकण काढूया आणि इथे तुम्ही पाहू शकता मुरमुरे अगदी व्यवस्थित असे भिजलेले आहेत। आता लगेचच आपण हे मुरमुरे पाण्यातून निथळून काढून घेऊया। तुम्ही गाळणीने किंवा चाळणीने गाळून सुद्धा हे मुरमुरे काढून घेऊ शकता। सर्व मुरमुरे आपण यामधून काढून घेतलेले आहेत। आता या मिक्सिंग बाउलमध्ये आपल्याला हे भिजलेले मुरमुरे घालायचे आहेत आणि जो बटाटा आपण किसून घेतला होता तो बटाटा पाण्यामधून व्यवस्थित असं पिळून निथळून काढायचा आहे आणि किसलेला बटाटा आपल्याला मुरमुऱ्यामध्ये घालायचा आहे। सोबतच बारीक चिरलेल्या भाज्या घालायच्या। 1 चमचा जिरे घालूया, 1 चमचा लाल तिखट घालायचं आहे। त्यानंतर थोडीशी हळद घालायची आहे। तिखट तुम्हाला जितकं आवडतं त्यानुसार तुम्ही कमी जास्त घालू शकता। आता चवीनुसार मीठ घालूया। आता हे सर्व जिन्नस आपल्याला छान व्यवस्थित एकजीव असे मिक्स करून घ्यायचे आहे। तर मंडळी, तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा मग कोणत्या गावातून पाहत आहात ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा। म्हणजेच मला सुद्धा समजेल की आपल्या घरगुती भोजन या मराठमोळा अस्सल चॅनलचे पौष्टिक आणि युनिक अशा रेसिपीज कुठपर्यंत पोहोचतात। तर पहा आपण हे सर्व छान व्यवस्थित एकजीव असं मिक्स करून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला आणखीन काही जिन्नस घालायचे आहे, जसे की 2 मोठे चमचे बेसन पीठ, म्हणजेच पाववाटी बेसन पीठ घालायचं, 1 चमचा तांदळाचे पीठ घालूया आणि आता हे सर्व व्यवस्थित एकजीव असं मिक्स करून घेऊया। तांदळाचं पीठ आपण यामध्ये घातलेलं आहे, यामुळे काय होतं आपल्या पदार्थाला खूप छान असा कुरकुरीतपणा येतो। तुमच्याकडे जर तांदळाचे पीठ नसेल तर याऐवजी तुम्ही ते रवासुद्धा वापरू शकता। हे पीठ यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर यामध्ये आपण थोडंसुद्धा पाणी वापरणार नाही। बटाट्याचा कीस सोबतच मुरमुरे आपण भिजवून घेतले होते, यामुळे यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये मॉइश्चर आहे, ओलावा आहे, त्यामध्येच आपल्याला हे पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। पहा आपण मिक्स करून घेतलेलं आहे आणि अशा स्वरूपाचं आपलं हे पीठ इथे तयार झालेलं आहे। जरासुद्धा आपण यामध्ये पाणी वापरलेलं नाही किंवा वापरायचंही नाही। पहा अशा स्वरूपाचं आपलं हे मिश्रण तयार झालं। आता यामध्ये आपल्याला घालायचं 1 चमचा ताजे दही आणि मिक्स करून घ्यायचं आहे। तुमच्याकडे जर दही नसेल तर दही नाही वापरलं ना तरीसुद्धा चालेल, अगदी ऑप्शनल आहे। दही घातल्यानंतर आपण हे सर्व जिन्नस व्यवस्थित असे मिक्स करून घेतलेले आहेत आणि या स्वरूपाचं इथे आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे। आता यानंतर आपल्याला हाताला ना थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि तयार केलेलं मिश्रण आपल्याला थोडंसं हातावरती घ्यायचं आहे आणि याच्या आपल्याला टिक्की म्हणजेच वडे बनवून घ्यायचे आहेत।
तुम्ही वेगवेगळ्या आकारामध्ये याला बनवून घेऊ शकता किंवा याचे नगेट्ससुद्धा बनवू शकता। तर पहा, मी अशा मध्यम आकाराचे याचे वडे म्हणजे टिक्की बनवून घेत आहे। तर आज आपण मुरमुरे आणि बटाट्यापासून मस्त असे कटलेट किंवा वडे किंवा टिक्की बनवतोय। याला तुम्ही कटलेट म्हणा, वडे म्हणा किंवा मग टिक्कीसुद्धा म्हणू शकता। तर इथे मी मध्यम आकारात बनवून घेते, तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठ्या आकारामध्ये बनवून घेऊ शकता। मी घेतलेल्या साहित्यांमध्ये आपले 7 ते 8 अशा आकाराच्या टिक्की तयार होतात। तुम्हाला जर जास्त व्यक्तींकरता बनवायचे असेल तर तुम्ही ते साहित्याचे प्रमाण वाढवून घेऊ शकता। सर्व टिक्की इथे आपण बनवून घेतलेल्या आहेत। आता लगेच गॅसवरती तवा ठेवायचा आहे। तव्यावरती थोडंसं तेल टाकून घेऊया। तवा आणि तेल व्यवस्थित असं गरम झालं की आता आपल्याला यामध्ये बनवून घेतलेल्या टिक्की सोडायच्या आहेत। याला आपण शॅलो फ्राय करून घेणार आहोत। सर्व टिक्की आपण तेलामध्ये सोडून घेऊया। तर ही रेसिपी अगदी झटपट तयार होते। यासाठी आपल्याला कोणतीही पूर्वतयारी करावी लागत नाही। हवं तेव्हा आपण 10 ते 15 मिनिटांमध्ये हा पदार्थ बनवू शकतो। महत्त्वाचं म्हणजे पौष्टिक आहे, कमीत कमी तेलामध्ये तयार होतो आणि रोज रोज तोच नाश्ता खाऊन कंटाळा आला असेल तर अशा वेळेस काहीतरी वेगळं म्हणून हा पदार्थ एकदा नक्की ट्राय करून पहा। मला खात्री आहे तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडेल। एकदा तरी थोड्याशा प्रमाणामध्ये करून पहा, खूपच जबरदस्त अशी ही रेसिपी बनते। आता साईडने सुद्धा थोडंसं तेल सोडून घेतलेलं आहे। गॅस इथे आपल्याला मध्यम ठेवायचा आहे। मध्यम गॅसवरती आपण या टिक्की शॅलो फ्राय करून घेऊया। गॅस आपल्याला अजिबात कुठेही वाढवायचा नाही, मध्यम टू लो ठेवायचा आहे, जेणेकरून यामध्ये आपण कच्चा बटाटा वापरलेला आहे तो सुद्धा व्यवस्थित असं शिजला जाईल। आणि बेसन वापरलेलं आहे ना, त्यामुळे टिक्की भाजण्याकरता तळण्याकरता थोडासा वेळ लागतो। मध्यम गॅसवरती याला तळून घेऊया, म्हणजे टिक्की छान कुरकुरीत सुद्धा बनतात। थोडासा तवा अशा पद्धतीने हलवून घेते, जेणेकरून तेल सर्व टिक्कीला बरोबर लागेल। आता 3 ते 4 मिनिटे झालेली आहेत। आपण या टिक्की पलटून घेऊया। पहा, खालच्या बाजूने टिक्की अगदी व्यवस्थित अशा तळलेल्या आहेत। रंगसुद्धा खूप छान आलेला आहे आणि जरा कुरकुरीत झाल्यासारखे सुद्धा वाटतात। या सर्व टिक्की आपण पलटी करून घेऊया आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण या टिक्की शॅलो फ्राय करून घेऊया, तळून घेऊया। तुम्ही याला तव्यामध्ये किंवा फ्राय पॅनमध्ये सुद्धा अशा तळून घेऊ शकता। लहान मुलांना तुम्ही टिफिनसाठी सुद्धा हे कटलेट नक्की देऊ शकता। लहान मुलांना खूपच आवडणारी ही रेसिपी आहे। तर मंडळी, आपल्या चॅनेलवरती मी अशा खूप साऱ्या युनिक, पौष्टिक, झटपट होणाऱ्या, महत्त्वाचं म्हणजे आपल्या घरामध्ये उपलब्ध असणाऱ्या साहित्यांमध्ये तयार होणाऱ्या रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत। त्यासुद्धा एकदा नक्की चेक करा। मला खात्री आहे तुम्हाला आपल्या घरगुती भोजनच्या सर्व रेसिपीज जरूर आवडतील। तर पहा, आपण दुसऱ्या बाजूने सुद्धा या टिक्की छान अशा फ्राय करून घेतलेल्या आहेत। या टिक्की आपल्याला तळण्याकरता अगदी मध्यम टू लो गॅसवरती तळण्याकरता 10 मिनिटे तरी लागतात, ज्यामुळे आपल्या या टिक्की छान कुरकुरीत अशा बनतात। छान असा सोनेरी रंग येईपर्यंत आपण या टिक्की तळून घेतलेल्या आहेत। अलटीपलटी करून दोन्ही बाजूने आपण टिक्की छान अशा शॅलो फ्राय केलेल्या आहेत। पाहू शकता, टिक्कीला रंगसुद्धा अगदी मस्त आलेला आहे। जितके हे दिसायला सुंदर दिसतात ना, त्यापेक्षा चवीला तर खूपच अप्रतिम लागतात। तुम्ही सुद्धा एकदा मी सांगते म्हणून थोड्याशा प्रमाणामध्ये नक्की बनवून पहा। तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडल्याशिवाय राहणार नाही, इतकी भन्नाट बनते। तर पहा, आपण या सर्व टिक्की छान अशा तळून घेतलेल्या आहेत। आता लगेचच आपण तेलामधून याला काढून घेऊया। पहा, इथे आपल्या टिक्की अजिबात तेलकट वगैरे होत नाहीत। आता आपण या सर्व टिक्की काढून घेतलेल्या आहे। मस्त असे गरमागरम टिक्की तुम्ही सॉससोबत सर्व करू शकता किंवा तुमच्या आवडीच्या कोणत्याही चटणीसोबत सर्व करू शकता। पहा, टिक्की बाहेरून अगदी छान कुरकुरीत अशा झालेल्या आहेत। बाहेरून मस्त कुरकुरीत आणि आतमधून अगदी व्यवस्थित अशा शिजलेल्या आहेत। बघा, मी तुम्हाला तळून सुद्धा दाखवते। यामधला बटाटा आणि भाज्या होत्या त्यासुद्धा अगदी व्यवस्थित अशा शिजलेल्या आहेत। बाहेरचं आवरण पहा, तुम्हाला दिसतच असेल किती छान कुरकुरीत असं झालेलं आहे। मस्त गरमागरम अशा टिक्की सॉससोबत सर्व करायच्या, चवीला खूपच भन्नाट लागतात। तुम्हाला आपली आजची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा। जरासुद्धा आवडली असेल तर एक लाईक जरूर करा आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या घरगुती भोजन अस्सल मराठमोळा चॅनलला आताच सबस्क्राईब करा। त्यापुढील बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजेच माझ्या येणाऱ्या नवनवीन अशा व्हिडिओचे अपडेट सर्वात अगोदर तुम्हाला मिळतील। चला तर मग आपण भेटूया आपल्या पुढच्या रेसिपीमध्ये, म्हणजे नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत खात राहा, मस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी राहा। आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद। चला तर मग बाय बाय।